माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू वाकनीस काकांना सांगून मी या माणसाला पुन्हा भेटणार आहे. या पोरीचं आणि परशुरामचं लगीन लावून द्या. या घरातली सून झालीस ना तुझी लॅटरी लागलीच म्हणून समज. तिच्याऐवजी आपण मेलो असतो ना मग कळलं असतं तुला. कधी भेटली ती पोलिसांना? खरंय आत्या, संकट येतात ना तेव्हा एकटी येत नाहीत, झुंडीनी येतात. आता तुम्हीच काय करायचं ते करा रे बाबांनो. माझ्यात तर नाही राहिली ताकद काही. काहीतरी मार्ग तर काढावाच लागेल ना, मनाला पटणारा असू दे किंवा न पटणारा. आधीच नरसिंहाचा ताण आहे डोक्यावर. आता असे आणखी काही निर्णय घेऊ नका ज्याने डोक्याचा ताप वाढेल. या ठिकाणी दादा असता त्याला असाच सल्ला दिला असतास. त्यांनी या सगळ्या प्रकरणातनं कसा मार्ग काढला असता आता तसाच विचार करायला हवा. म्हणजे काय करणार आहेस तू? आधी त्या बजाजीशी बोलून बघतो. ऐकलं तर ठीक, नाहीतर किल्लेदारांचा झटका काय असतो ते त्यालाही दाखवावंच लागेल. त्याआधी वाकनीसांशी बोलून घे. वाकनीसांशी तर बोलीनच मी, पण आधी त्याच्याशीच बोलीन. सरळ मार्गाने ऐकलं तर ठीक, नाहीतर पैसे देऊन मोकळा होता येत का ते बघ ना. आणि या प्रकाराचा जानकीला कुठलाही ताप होता कामा नाही. नाही होणार. मी बघीन काय करायचं ते. जानकी, ज्यूस आणलाय तुझ्यासाठी, घे. नाही नको, मला काही प्यावंसं नाही वाटत आहे आत्ता. काही त्रास होतोय का तुला? सकाळपासून खोलीच्या बाहेरही नाही पडली आहेस तू. नाही त्रास म्हणजे सकाळी उलट्या झाल्या आणि आता डोकं दुखतंय. बघ, एक काम कर, ज्यूस पी, बरं वाटेल तुला. मलाही असंच व्हायचं. अगं जानकी, तू घेतलास? हो. आणि जानकी, खूप दगदग करतेस ना तू हल्ली. अगं जरा बाळाचा विचार कर. एवढी दगदग करणं चांगलं नाही आता. काय झालं हसायला? इतके दिवस तू मला जे सांगायचीस ते आता मी तुला सांगते म्हणून हसू येतंय. सांगू नाही तर काय? सारखं आपलं इथे जा तिथे जा, ह्याला भेट त्याला भेट, ते काही नाही. आज बरं नाही ना वाटत आहे? आज कुठेही जायचं नाहीस. आज दिवसभर फक्त आराम करायचा. अगं नाही, ते टीव्हीवाले येणार होते इंटरव्ह्यू घ्यायला, म्हणजे आलेही असेल बाहेर. मला गेलं पाहिजे. जानकी, अगं आत्ता म्हटलं ना तुला पडून राहा म्हणून, तरी लगेच चालली आहेस.
अगं अमृता मला जानकी आज सगळे इंटरव्ह्यू कॅन्सल कर, फक्त पडून राहा. खरंच नाही शक्य अमृता. अगं तुझ्या बाळाचा तरी विचार कर जरा. हे सगळं मी माझ्या बाळासाठीच करते अमृता. रात्रभर माझ्या थोबाडाकडे बघत उभी होती का काय? तुझी नजर लागलं मला. ओदनी या घरात दुसरं कोण हाय का बघण्यासारखं? सांगा बरं मला. एवढा चिकन आहे मी. मला एक सांग, रात्री कसला गोंधळ चालला होता? दादा गेला का काय? अरे दादा गेला रे बा. बोबलू नका सकाळ सकाळ. भाऊ आत का वैरी आत? एक मन आहे माहितीये का तुला? सक्का भाऊ पक्का वैरी आणि सावत्र भाऊ हाड वैरी. कळलं की नाही? ते मुर्दे गोंधळ कसला चालला होता रात्री? तुमच्या अख्ख्या खानदानाविरुद्ध तुमचा सासरा लढत होता. सासरा माझा काय काशी यात्रेवरनं भूत बनून आला का काय? तुमचा सासरा म्हणजे माझा चुलता. तुझा आणि चुलता आहे व्हय? किती आहे तरी किती नातेवाईक तुला? नाव काय त्याचं? बजाजीराव बोडके. मी म्हणलं नव्हतं का तुम्हाला? आता फक्त बघत राहा मी काय खेळ खेळते तो. बजाजीराव बोडके. आता ही बया या बोडक्याला माझ्या बोडक्यावर बसवणार. मिसेस किल्लेदार, तुमचे पती नरसिंह किल्लेदार गेले काही दिवस उग्रवाद्यांच्या ताब्यात आहेत. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? मला फक्त एवढंच म्हणायचंय की ते जिकडे कुठे असतील तिकडे सुखरूप असू देत आणि ते घरी लवकर परत येतील अशी माझी खात्री आहे. महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या नेत्याचं अपहरण झालेलं असताना महाराष्ट्र सरकारकडून अजून तशी ठोस पावलं काही उचलली गेलेली नाहीयेत. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? सरकारी कामकाज कसं काय चालतं मला माहिती नाही, पण मला एवढंच म्हणायचंय की ह्यांना परत आणण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते मी नक्की करीन. पण महाराष्ट्र सरकारकडून शिवप्पाला सोडण्याबाबतीत कसलेही संकेत मिळत नसताना तरी देखील तुम्हाला वाटतं का नरसिंह किल्लेदारांना उग्रवादी सोडतील म्हणून? ह्यांना सोडण्यासाठी त्यांच्याकडून होकार आला नसला तरी नकार सुद्धा आलेला नाहीये. त्यामुळे जोवर हे घरी परत येत नाही तोवर मी माझे प्रयत्न सोडणार नाही. तुम्ही फार आत्मविश्वासाने बोलत आहात मॅडम. जर हा इंटरव्ह्यू तुमचे पती नरसिंहराव किल्लेदार बघत असतील तर तुम्हाला त्यांना काय सांगायचंय? मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही परत याल अशी मला खात्री आहे आणि हीच खात्री तुम्ही सुद्धा तुमच्या मनामध्ये बाळगा. इथे सगळेजण तुमची खूप वाट पाहत आहे आणि फक्त सगळे नाही आणि आणखीन कोणीतरी सुद्धा एक नवीन पाहुणा, आपलं होणारं बाळ. धन्यवाद मॅडम. तुझ्या बायकोचा इंटरव्ह्यू होता आज टीव्हीवर.
जानकीचा काय म्हणाली ती? मी सांगू का तू स्वतः बघतोस? म्हणजे मी रेकॉर्ड केलंय. मिसेस किल्लेदार, तुमचे पती नरसिंह किल्लेदार गेली काही दिवस उग्रवाद्यांच्या ताब्यात आहे. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? मला फक्त एवढंच म्हणायचंय की ते जिकडे कुठे असतील तिकडे सुखरूप असू देत आणि ते लवकरच घरी परत येतील अशी माझी खात्री आहे. महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या नेत्याचं अपहरण झालेलं असतानाही महाराष्ट्र सरकारकडून अजून तशी काहीच ठोस पावलं उचलली गेलेली नाहीयेत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सरकारी कामकाज कसं काय चालतं मला माहिती नाही, पण मला एवढंच म्हणायचंय की ह्यांना परत आणण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते मी नक्की करेन. पण महाराष्ट्र सरकारकडून शिवप्पाला सोडण्याबाबतीत कसलेही संकेत मिळत नसताना तरी देखील तुम्हाला वाटतं का नरसिंह किल्लेदारांना उग्रवादी सोडतील म्हणून? ह्यांना सोडण्यासाठी त्यांच्याकडून होकार आला नसला तरी नकार सुद्धा आलेला नाहीये. त्यामुळे जोवर हे घरी परत येत नाही तोवर मी माझे प्रयत्न सोडणार नाही. तुम्ही फार आत्मविश्वासाने बोलता आहात मॅडम. जर हा इंटरव्ह्यू तुमचे पती नरसिंहराव किल्लेदार बघत असतील तर तुम्हाला त्यांना काय सांगायचंय? मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही परत याल अशी मला खात्री आहे आणि हीच खात्री तुम्ही सुद्धा तुमच्या मनामध्ये बाळगा. इथे सगळेजण तुमच्या येण्याची खूप वाट पाहत आहेत आणि फक्त बाकीचेच नाही आणि आणखीन कोणीतरी सुद्धा. एक नवीन पाहुणा, आपलं होणारं बाळ. धन्यवाद मॅडम. अभिनंदन. पाणी हवंय? आता तू माझा ल आणि तू माझा खुश. नमस्कार. मग किल्लेदार काय विचार केलात? जरा स्पष्ट बोलते बजाजीराव, पण तुम्ही फार घाई करताय. अहो हा प्रश्न असा घाईकुतीला येऊन नाही सुटणार. अहो घाई नाही करायची. मग काय हिचं पोर जन्माला येईपर्यंत वाट बघत बसायचं का? अहो उद्या हिचं पोट वाढलं तर समजा जगाला कळणार आहे, तेव्हा काय करायचं आम्ही? घाई करतायत म्हणे. बजाजीराव, आम्ही हिला सांगितलेला मार्ग तुम्हाला का पटत नाहीये? अहो कुणालाच काही कळणार नाही, त्यामुळे तुमची बदनामी होण्याचा प्रश्नच येणार नाही. पोरं पाडायची पद्धत तुमच्यात असेल किल्लेदार, आमच्यात नाही. बजाजीराव, माणुसकी अजून शाबूत आहे आमच्यात. अहो माझ्या पोरीच्या आयुष्याची वाट लावून टाकली तुम्ही. असा नाही सोडणार तुम्हाला. त्या परशाला तर नाहीच नाही सोडणार. आहे कुठे तो? परशू, ए परशू. कोण आहे रे? कोण आहे? कोणाला एवढी माझी आठवण आली? कोण आहे? मी परशुराम किल्लेदार. आपण कोण? बा आरामखोर आमची पोरगी नाशिवलीस आणि मलाच विचारतोयस तू कोण? असं असं होय. तुम्ही ते बाजीराव, बजाजीराव.
काल बी येऊन गेले नव्हते मी. काल मी जरा मीटिंग मध्ये होतो पक्षाच्या, म्हणजे कामात होतो. तुला कामालाच लावणार आहे आता मी. नाही तुला हिच्या गळ्यात डोरलं बांधायला लावलं ना तर नावाचा बजाजीराव बोडके नाही. आत्याबाई, काय चालू आहे इकडे आणि हे कोण आहे? जानकी तू आज जा, आम्ही आहोत ना सगळेजण इथे. कशाला त्यासनी कशाला आज पाठवत आहे? नाही त्यांना बी कळू दे ना इथं काय चाललंय ते. नमस्कार, मी बाजाजीराव बोडके, सुगंधाचा काका. तुमच्या घराण्याचे प्रताप चावट्यावर मांडायला आलो इथं. आणि तुम्हाला ऐकायचंय ना माझं, ना काय ऐकू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून मी जाणार आहे पोलीस स्टेशनला आणि तिथून टीव्ही वाल्यांकडे. आणि मग त्याच्यानंतर जे काय होईल ना त्याला मी जबाबदार नाही, आधीच सांगून ठेवतो. थांबा थांबा. सुगंधा मला माझ्या लहान बहिणीसारखी आहे. तिचं काही वेडवाकडं नाही होऊ देणार मी. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक आहे, थांबतो मी. काय तू पण मला माझ्या सुगंधासारखीच ग. 24 तास, फक्त 24 तासाची मुदत देतो तुम्हाला. पण उद्या जेव्हा मी इकडे येईल ना तेव्हा यांच्या लग्नाची तारीख कळली पाहिजे मला. येतो मी. हे काय? मी तर फक्त पाणी मागितलं होतं तुझ्याकडे. थँक्स. म्हणजे याच्यासाठी नाही, मगाचसाठी. तुझ्यामुळे आज माझी जानकी मला पाहायला मिळाली. इतकी मोठी बातमी मला कळली. थँक्स. काय वाटलं असेल जानकीला जेव्हा तिला कळलं असेल की ती आई होणार आहे? खूप रडली असेल माझी आठवण काढून. मी असायला हवं तिच्या जवळ ही बातमी ऐकायला. असो, पण नंदिनी खरंच थँक्स. आभारी आहे मी तुझा. तू अशी गप्प काय आहेस? काही झालंय? बरं नाहीये का तुला? काही झालं नाहीये रे मला. तू जेव ना. कालपासून बकुळा कुठे दिसत नाहीये. नाही, तू एकटीच इथे दिसतेस म्हणून विचारलं. बाहेर गेले का कुठे? आणि हो, काली सुद्धा दिसला नाही. बाहेर गेलाय? कोणी कुठेही गेलेलं नाहीये. तू जेव ना बाबा गपचूप. डिस्टर्ब्ड दिसतेस नंदिनी म्हणून विचारतोय. आणि तसंही इथे तू एकटीच आहेस जिला मी असं विचारू शकतो, बोलू शकतो. खरंच काय झालंय?
तुझ्या चेहऱ्यावरून तुला कसला तरी त्रास होतोय हे कळतंय. सांग ना काय झालंय. मला तुझ्या बोलण्याचा त्रास होतोय, कळलं तुला? जानकी, मी असायला हवं होतं तुझ्या शेजारी. अभिनंदन.